आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। नवी मुंबईकरांसाठी खुशखबर। नवी मुंबईकरांसाठीची पाणी कपात रद्द। मुसळधार पावसामुळे मोरबे धरणामध्ये 74% पाणी साठा। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव ओव्हरफ्लो। 29 जुलैपासून 10% पाणी कपात रद्द। तुळशी विहार, मोडकसागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे दिलासा। मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संबंधित विभागांना निर्देश। मुंबईचा ऐतिहासिक सायन पूल पाडणार। 1 ऑगस्ट पासून पुलावरील वाहतूक बंद, तर 2 वर्षात नवीन पुलाची उभारणी करण्यात येईल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामधील महत्त्वाचा साक्षीदार अर्शद खान बेपत्ता। अनेक समन्स पाठवून सुद्धा अर्शद खान चौकशीला हजर राहिला नाही। मुंबई पोलिसांकडून शोध सुरू। कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी बंदच। रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन। सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर। घरातील वस्तूंचं नुकसान। परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आता सुरुवात। पुण्यामध्ये काल पूर आलेल्या परिसरामध्ये औषध फवारणी। रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना। पुरानंतर परिसरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य। पुण्याचा पाणी प्रश्न मिटला। खडकवासला धरण साखळीमध्ये दमदार पाऊस। पुढील 3 महिने पुरेल इतका पाणीसाठा एकाच दिवसामध्ये जमा झाला।